सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा जेवणामध्ये असे हे गुबगुबीत आलू पराठे बनवून बघा. खायला खमंग खरपूस असे हे पराठे बनवून तयार होतात आणि मेन म्हणजे पोटभरीचा नाश्ता आहे आणि मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे. तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथं मी अर्धा किलो बटाटे घेतलेत. बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि थोडंसं पाणी घालून मीडियम गॅसवर 3 शिट्ट्या होईपर्यंत बटाटे उकडून घ्यायचे. आता बटाटे उकडतील तोपर्यंत आपण इथं पीठ भिजवून घेऊयात. इथं मी 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ आणि पाणी घालून आता हे छान असं पीठ मळून घ्यायचं. आता आपण चपात्या बनवण्यासाठी जसं पीठ मळतो तसंच मळायचं. खूप जास्त आपल्याला घट्ट पण नको आहे आणि खूप जास्त असं सैलसर पण नको, म्हणजे पराठे नीट लाटले जाणार नाहीत. म्हणून चपातीसाठी पीठ मळतो तसंच पीठ मळून घ्यायचं. आता चॅनलवर अजून नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशा वाटतात तुम्हाला माझ्या रेसिपी. आणि आता इथं पीठ पण मळून झालं आहे. हे बघा, असंच पीठ आपल्याला हवं आहे. आता जेवढं पीठ तुम्ही मळणार तेवढे पराठे छान लागतील खायला आणि मऊ असे खरपूस असे पराठे बनवून तयार होतील. 15 मिनिटांसाठी आपण पीठ रेस्ट करायला ठेवूया. आता इथं बघा 3 शिट्ट्या झाल्यात आणि बटाटे छान असे उकडले गेलेत. हे बघा, अगदी मीडियम फ्लेमवर 3 शिट्ट्यांमध्ये बटाटे छान उकडले जातात आणि बटाटे लवकर थंड होण्यासाठी असे मधून कट करून घ्यायचे, म्हणजे बटाटे लवकर थंड होतील. आणि इथं सर्व बटाटे मी कट करून घेतलेत. आता बटाटे थंड होतील तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूयात. एक मोठा कांदा बारीक कट करून घेतले आहेत, कढीपत्त्याची पानं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. इथे 10-12 लसूण पाकळ्या आणि 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. याचा आपण ठेचा करून घेऊयात. हे मिक्सरमध्ये छान बारीक दळून घ्यायचं. आणि आता इथं बटाटा पण छान थंड झाला होता, साल काढून मी मॅश करून घेतला आहे. अजिबात त्यात गाठी राहायला नको, अगदी मऊ असा बटाटा हवा आहे. किसणीने किसून घेतला तरी चालेल. आता फोडणीसाठी कढईमध्ये 2 पळ्या तेल घालून 1 चमचा मोहरी छान तडतडू द्यायची. मोहरी तडतडली की त्यामध्ये घालायचं जिरं. जिरं पण छान फुललं गेलं की 5-6 कढीपत्त्याची पानं आणि कढीपत्ता छान परतला गेला की आता यामध्ये घालूया बारीक केलेला कांदा आणि कांदा छान मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचा. अगदी चविष्ट खरपूस असे हे पराठे बनवून तयार होतात आणि मुलंसुद्धा आवडीने खातात. तर मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि इथं कांदा पण इथं बऱ्यापैकी परतला गेला आहे. छान असा कलर चेंज होईपर्यंत कांदा परतून घेतलेत. हे बघा, कांदा पण छान परतला गेला की आता यामध्ये आपण घालूया लसूण हिरवी मिरचीचा ठेचा. लसूण हिरवी मिरची छान अशी परतून घ्यायची तेलामध्ये. हिरवी मिरची कच्चीच घातल्यामुळे परतायला थोडा वेळ लागतो, पण लसूण मिरची छान परतली गेली की त्याची चवसुद्धा तेवढीच छान येते. म्हणून कांद्यासोबत आपण हे ठेचा छान असा परतून घ्यायचा. बघा, कलर चेंज झाला आहे, परतला गेला आहे छान. आणि आता हे छान परतलं गेलं की यामध्ये घालूया मसाले. 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला आणि धने पावडर. इथे 2 चमचे मी धने पावडर घातले. आणि आता हे सर्व जिन्नस काही सेकंदासाठी तेलामध्ये मस्त परतून घेऊयात. आणि थोडासा कोथिंबीर घालायचा तेलामध्येच, म्हणजे छान असा त्याचा फ्लेवर येतो आणि खायलासुद्धा खूप छान लागते भाजी. आणि आता यामध्ये घालूया बटाटे, मॅश केलेले बटाटे घालायचे. आणि आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं. ही बटाट्याची भाजी खूप छान लागते चवीला आणि त्यामुळे पराठेसुद्धा अगदी चविष्ट खरपूस असे बनवून तयार होतात. आणि बघा, इथे यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घातलं आहे आणि कोथिंबीर घालून हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे. आणि आता झाकण ठेवून आपण 2-3 मिनटासाठी वाफ काढून घेऊयात. आणि इथे 2-3 मिनटं झालेत आणि अगदी खमंग अशी ही आपली बटाट्याची भाजी बनवून तयार आहे. आणि आता ही भाजी थंड होण्यासाठी ठेवून द्यायची. गरम गरम पराठे बनवायला घ्यायचे नाहीत. आता बघा, भाजी इथे थंड झाली आहे आणि आता याची गोळे तयार करून घेऊया. सारण थंड झालं कीच पराठ्यांमध्ये भरायचं, नाहीतर पराठे नीट होत नाहीत. आता इथं गोळे पण बनवून तयार आहेत, म्हणजे आता पटकन असे पराठे लाटले जातील. चला तर आता पराठे बनवायला घेऊयात. पीठ भिजवूनसुद्धा 15-20 मिनटं झाली आहेत. पीठ पण छान मळलं गेलं आहे
आता थोडंसं तेल लावून अजून पीठ थोडंसं मळून घेऊया. बघा पीठ किती मऊसूद असं मळलं गेलं आहे. पराठा हा कसा होतो ते पिठावर सुद्धा अवलंबून असतो. आपण कसं पीठ मळतो त्यावर सुद्धा बऱ्याचदा अवलंबून असतं. आणि इथं बघा अगदी मऊसूद असं पीठ मळलं गेलं आहे आणि छान असा गोळा करून घ्यायचा आणि थोडासा पीठ लावून आपण आता हे लाटून घेऊया. पुरणपोळी करताना जसं आपण पुरण भरतो तसंच आता हे सारण आपण पराठ्यामध्ये भरून घेऊयात. आता आम्ही खानदेशामधून बिलॉंग करतो, तर खानदेशामध्ये पुरणपोळी ही खूप जास्त पुरणाची भरली जाते. तसं आता पराठ्यामध्ये सुद्धा खूप जास्त असं सारण भरून मस्त गुबगुबीत असे पराठे बनवून घ्यायचे. हे बघा किती मोठं सारण भरलं आहे. खूप जास्त सारण भरलं की पराठेसुद्धा तेवढेच खायला छान लागतात, अगदी चविष्ट बनवून तयार होतात. हे बघा मस्त असं सारण भरून झालं की आता आपण पराठा बनवायला घेऊयात. जो वरचा भाग आहे तो काढून टाकायचा आणि हातानेच थोडीशी भाजी सगळीकडे स्प्रेड करायची आणि आता मस्त हलक्या हाताने हा पराठा आपण लाटून घेऊया. हे बघा आता छान अशी पराठे लाटून घ्यायचे. अगदी हलक्या हातानेच लाटायचं, नाहीतर बऱ्याचदा भाजी जे सारण आहे ते बाहेर येतं. हे बघा आता मस्त पराठा लाटून झाला आहे आणि तवा छान तापला की त्यावर थोडंसं आधी तेल घालून मग नंतरच आपण पराठा टाकूया, म्हणजे पराठा खाली चिकटणार नाही. आणि एक साईडने छान शेकला गेला की परत दुसऱ्या साईडने पलटी करून मस्त दोन्ही साईडने पराठा शेकून घ्यायचा. आता तुम्हाला तेल तूप काय आवडत असेल ते लावा, बटर लावलं तरी चालेल. तर असे हे पौष्टिक असे पराठे, पोटभरीचा नाश्ता नक्की तयार करून बघा. आणि आता पराठे छान शेकले गेले दोन्ही साईडनी की मग तेल लावायचं. मी तर तेल लावते, तूप लावलं तरी चालेल. आणि दोन्ही साईडनी छान असे प्रेस करत करत दोन्ही साईडनी छान शेकून घ्यायचे, म्हणजे त्याचं जे लेयर आहे ते अगदी कुरकुरीत होतं आणि पराठेसुद्धा तेवढेच छान लागतात खायला. हे बघा मस्त असे खरपूस असे हे पराठे बनवून तयार होतात. बघू शकता तुम्ही किती छान असे पराठे तयार झालेत. बघा मस्त कुरकुरीत असं हे पराठ्याचे लेयर तयार झाले. तर अशा पद्धतीने तुम्ही आलू पराठे नक्की बनवून बघा. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपी नक्की ट्राय करा. हे बघा मस्त मऊसूद असे हे पराठे बनवून तयार आहेत. तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय.